ज्यावेळी मी तुला फोन लावला तर तुझी कॉलर ट्यून आहे, ते जे गाणं आहे तेरे मेरे सपने, ते माझं सुद्धा ऍक्च्युअल फेवरेट गाणं आहे. सो का म्हणजे तेच गाणं. ऍक्टर विजयानंद हे माझा अत्यंत लाडके डायरेक्टर आहेत. बर. आणि एस डी बर्मन प्रश्नच नाही. कित्येक वर्ष ती ट्यून मी आधी बदलली जेव्हा माझी सुरुवातीला जेव्हा या फोनमध्ये आपल्याला असं कुठलं तरी गाणं ट्यून लावता येतं, तर तेव्हा रसिका जोशी नावाची आमची माझी मैत्रीण आहे, ती होती. आणि तिचं आणि माझी दोघांची कॉलर ट्यून तेव्हा लग जा गले होती. तिच्याबरोबर मी बरंच काम पण केलंय. की ती एक नटी अशी ज्याचं आमचं एकमेकांना काम यायचं. तर तेव्हा मला फार मस्त वाटलं, तर हे लावता येतं आणि असं करता येतं. पण ती जेव्हा गेली त्याच्यानंतर मी ही ट्यून बदलली. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता ती मी नाही ठेवणार ट्यून. ती तिच्यासाठी आणि तिच्यासाठी पेक्षाही तिचा फोन जर आत्ता कोणी लावला तर ती फक्त लगजा गली तिचा ऐकलं, म्हणजे आपलं नाही. सो हे फारच काय म्हणतात त्याला, माझ्या पुरतं आहे. ह्याच्यात काही इमोशनली खूप काय मी ग्रेट केलं असं काही नाही. हे आपलं आहे स्वतःच्या आनंदापुरतं. आणि शिवाय दुसरा महत्वाचा मुद्दा की मला हे गाणं खरंच खूप आवडतं. माझं तेरे मेरे सपने ह्याच्या इतकं सुंदर शूट केलेलं गाणं क्वचितच आहे. बाहों के दरम्यान सारखं एखादं गाणं पुन्हा इतकं सलग मला वाटतं खामोशी सिनेमात पुन्हा शूट झालं आहे. पण त्या काळात अशा पद्धतीने सलग शूट करायचं गाणं, त्याला कट न देता, अगदी 2 कट आहेत मला वाटतं. सो ती एक फार आवडीची गोष्ट होती. आणि अर्थातच एस डी बर्मन. आणि गाणं सुंदर आहेच की, म्हणजे काय पाहिजे अजून, कुठे असं फुल्ली काय काय दिसली आहेत. वहिदा रहमान, देव आनंद, काय फ्रेम्स आहेत, फार गोड. राईट. मला आवडतं, मला म्युझिकच आवडतं. मला मुळात हिंदी चित्रपट संगीत, मराठी चित्रपट संगीत ह्याच्यावर लहानाचे मोठे झालो होतो आपण. संगीतावर आपण मोठे होतो. बरोबर. त्यामुळे प्रश्नच नाही. आत्ताचा ऐकतोस म्युझिक? हो, जरूर ऐकतो ना. का नाही ऐकणार. कुठलं आवडतात? मला अजूनही इतक्यात आवडलेलं गाणं जर म्हणशील, मला ये मोह मोह के धागे भयंकर आवडलं होतं. त्याच्यानंतर तरी त्याला आता बरीच वर्ष झाली, म्हणजे असं नाही. पण आत्ता कलंक सिनेमामध्ये एक सुंदर गाणं केलं होतं. श्रेया घोषालचं? नाही, शिल्पा रावचं मला वाटतं. आणि ह्याचं हजारों में किसी को तकदीर ऐसी, टायटल ट्रॅक आत्ता 2-3 वर्षापूर्वी कलंक आला होता. तर मला अतिशय आवडलं होतं. अरिजितची काही गाणी मला डेफिनेटली आवडतात. मी सर्व पद्धतीचं म्युझिक ऐकतो. पण हे पण तितकंच खरं आहे की मी अलीकडच्या म्युझिकमध्ये रमत नाही. मला आवडतं, मी आवडत नाही असं माझं काहीच नाही आहे. सगळं पहा. म्हणूनच मला नवीन मुलांबरोबर पण काम करायला भयंकर आवडतं. पण मी रमतो जुन्या गाण्यांमध्ये. मला गाण्यांचे शब्द तितकेच महत्वाचे वाटतात. आपल्याकडे गीतरामायणासारखं एक महान काहीतरी घडून गेलं आहे, याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि मी त्याचा भक्त आहे. किंवा माडगुळकर असतील मराठीमध्ये, कदाचित खेबुडकरांनी काही अप्रतिम गाणी लिहिली, पाडगावकरांनी लिहिली, शांताबाई शेळक्यांनी अप्रतिम गाणी लिहिली आहेत, सुरेश भटांनी उत्तम गाणी लिहिली, मग हृदयनाथ मंगेशकर असतील, खळे काका असतील, फडके तर आहेतच. अशा अनेकांनी काय समृद्ध केलंय आपलं म्युझिक. तसंच मला वाटतं की बघ ना, हिंदी सिनेमा आम्ही तरी लहानाचे मोठे त्याच्यावर आलो. आणि मला असं वाटत नाही की हिंदी सिनेमामध्ये कुठलीही सिच्युएशन, कुठलंही नातं, काही प्राणी त्याच्यावर गाणं नाहीये. विचार करून बघ, सगळ्यावर गाणं आहे. ऍक्च्युली पगार झाला गाणं आहे, खुश आहे जमाना आज पहिली तारीख आहे, करेक्ट, नोकरी मिळाली गाणं आहे, पाकिट चोरीला गेलं गाणं आहे, पाकिट सापडलं गाणं आहे, कुत्रा, घोडा, हत्ती, तू म्हणशील ते प्राणी काढ त्याच्यावर गाणं आहे. नात्यांवरचा तर प्रश्नच येत नाही. हो, अरे फिलॉसॉफी लिहिली या लोकांनी. करेक्ट.
मला असं वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जर काही डिटोरिएट झालं असेल, जर काही त्याचा प्रभाव कमी झाला असेल, तर तो दुर्दैवाने शब्दांचा झाला. त्यावेळेला साहिर म्हण किंवा शैलेंद्र म्हण याच्यासारखी फार अप्रतिम माणसं, कैफी आझमीन सारखी असतील, अगदी जावेद अख्तरांपर्यंत, गुलजार साहेबांपर्यंत, की ज्यांनी फार सुंदर गाणी, फिलॉसॉफी असलेली गाणी फार सहज मांडली. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तुले उधार, जीना इसी का नाम है. हे अत्यंत पॉप्युलर गाणं किती सहज मांडलं त्यांनी. करेक्ट करेक्ट. प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यों डरता है दिल. किती सोपं काय आहे आणि तितक्याच अप्रतिम चाली होत्या. तर मला असं वाटतं की ते त्यांनीच समृद्ध केलं. आणि शिवाय आमच्या घरात गाणं आहे, तो गाण्याचाच विषय काढलास तर माझे आजोबा राजगायक होते. माझे चुलत भाऊ माझा सख्खा मिलिंद इंगळे तो गायकच आहे. सो गाणं आमच्या घरात होतं. पण त्यामुळे मी कानसेन झालो. चांगलं गाणं कसं ऐकायचं, किती ऐकायचं, भरपूर शास्त्रीय ऐकायला मला आवडतं.